पैसा दे माय. आओ भूख लगी तो पानी पिलाना, भूख लगी तो पानी पिलाना, आओ भूख लगे तो पानी पिलाना, प्यास लगे तो पानी पिलाना. अम्मा रोटी दे माय, बाबा पैसा दे माय. अरे जो करेगा काम उसका ले होगा ना, अरे जो करेगा काम बाबा उसका ले होगा ना. तेरी जोरी भर दे नहीं गया येऊ दे. अम्मा रोटी दे माय, बाबा पैसा दे माय. का चुप गए गोरी, ए गरीबों की नैया, कोई ना किसी का भाई न भैया का, ए कोई ना किसी का भाई न भैया देवा बापा त्या बंधवान ज्योतिबाने पैशाची मागीन म्हणली का, जातो म्हणे सारू बहिणीच्या गावाला. सारूबाई वे आहे बाई तुझ्या गावामध्ये मंडई, येतो बाई मंडईच्या निमित्तानं, बहु दिवसाची बाई झाली नाही भेट माझे बहिणी, येईल सारूबाई. तेव्हा तो बाळे ज्योतिबा अरे निवड चालला गा, बाळ निघून चालला शंकराची पार्वता, बाळ निघून चालला शंकराची पार्वता. त्या लंकापती रावणाने चोरून नेली रामाची सीता, त्या लंकापती रावणाने चोरून नेली रामाची सीता. मार्गाने लागला शंकराची पार्वता, वाट मार्गाने लागला शंकराची पार्वता. त्या लंकापती रावणाने चोरून नेली रामाची सीता, त्या लंकापती रावणाने चोरून नेली रामाची सीता. या बागेला शंकराची पार्वता, आला लालया बागेला शंकराची पार्वता. त्या लंकापती रावणाने चोरून नेली रामाची सीता, त्या लंकापती रावणाने चोरून नेली रामाची सीता. बाई तुझ्या देवा बापा त्या सारूबाईच्या लाल बगीच्यात तो बाळे ज्योतिबा अरे जाऊन बसला गा. काय करू? मला सारूबाईचा रामलाल शिपाई म्हणतात. त्या सारूबाईने मला सांगितलं म्हणे जा लाल बगीचा तो बागवून पाणी देते की नाही दे. संतराचे झाड म्हणते कोमावल्यासारखी दिसून राहिले आमचा, आपला दारू पाणी पेत असेल आमचा आणि आपला तिथे झोपत असेल, आपण जातो त्याचा कौतिक पाहलंय. अरे ज्या शिपाने विचार केला बगीचाच्या मार्गाने अरे रामराणी म्हणता
निघून चालला पॅन्ट फाटला या पोटाच्या नेटानं नाळा तुटला काय करावं या लाल बगिचामध्ये निघून आलो या लाल बगिचामध्ये लमता मंगाशी कालच पाहिलं होतं मस्त लमता केळीचा बन होता फळ होता लमता याचा पिकला कोणा खाल्लं येती आम्हाला लमता खाली लोंबले होते कोणा खाल्लं अरे जो सिपाही अरे बगीचा अरे घुमाला बाबाजी सिपाई नाही ओळखले का सांग मला सिपाई आशीर्वाद ओळखलो नाही बाबा तुला हा श्रीमान्य आमचे मोठे बंधू अण्णा भाऊजी पैलवान राहणार फुटाणबोरी यांच्याकडून आमच्या पार्टीला 51 रुपयाचे बक्षीस मिळाले पार्टीकडून धन्यवाद ज्योतिबा लहानपणी या सारूबाईनीच्या घरी येस राजपोटी पोशाख तुझ्या अंगावरती आता मध्ये शस्त्र बाबा सिपाई बहु दिवसाचा झाला जमाना आज म्हटलं माझ्या बहिणीच्या गावी मंडई आहे त्या मंडई निमित्त तो म्हणलो बापा त्या सारूच्या गावाला री चालता बोलता बापा या आलो याच्या सारूबाईच्या लाल बगीच्यात नको विचारू बापा माझी औद श्यामला सिपाई आलो लाल बगीच्यात जाऊन सांग बातमी माझ्या बहिणीला री तुझ्या बहिणीला बातमी सांगणार जा अरे ज्या सिपाने त्या ज्योतिबाची गोष्ट ऐकला अरे त्या सारूबाईच्या दाराला अरे रामला निघून चाललेला सिपाई निघून चालला शेंदरीला चिकला न बदला शेला सामारून ज्योतिबाची गोष्ट ऐकलं आपल्या सारूबाईला हाका मारला पाहिजे मालकीन बाई ग ए माझे आई सारूबाई ग बाई झोप बाई प्रत बाई एवढी करा कृती मायकून बाई झोप तुमचा रामला सिपाही आले का या बाई हे खुशीची बातमी तुम्हाला आहे ती खुशीची बातमी सांगलो का तुम्ही आपल्या मनातल्या मनात पक्केच हसून जाल आवाज तो बाई माळी प्रतिमा असतीला कोणी नसतीला कोणी माय असला माझा सिपाही बाई बाबा सिपायाचे सवाल ऐकून बाई चालून जाईन बापा निघून बाई चारू माय आता मध्ये बापा पंच आरती करून निघून जाणार चारू बाई माय बाई निघून चालली हवा मागे पुढे येते मागे पुढे येते बाईचा पदर उडते
उडत लागली हवा मागे पुढे येते हवा मागे पुढे येते बायचा पदर उडत अशी चालता बनता हवा मागे पुढे येते हवा मागे पुढे येते बायचा पदर उडते सांगलो तुम्ही सांगल्या तो भगवान पाणी देते की नाही दे हा, हा, हा. त्या लाल बगिशामध्ये गेलो बाई असं का त्या लाल बगिशामध्ये गेलो तुमचा भाऊ नाही का ज्योतिबा ज्योतिबा तुमचा भाऊ हा तो लाल हा साऱ्या जनतेचा लाल का हो. चौघ भाऊ आहेत नाही तुम्हाला हा त्याचा तो लाल का तुमचा भाऊ का नाही त्या लाल बगिशामध्ये हा आहे लालबगीच्यामध्ये हो का करते रे त्याला काय सांगलं म्हणते मी आपल्या बहिणीच्या भेटीला आलो म्हणते हम्म. तर म्हणते जा माझ्या बहिणीने मेना पालखी घेऊन असं नाही जात म्हणते मेना पालखी घेऊन पाठा म्हणते दादा माझी शिपाई रम्या गाय अरे बंधू असला माझा बोराय लाल बगीच्यामध्ये जाऊन पाहिलं गाय लाल बगिशामध्ये तुझा भाऊ आहे असं का हो चाल गेली पाहिजे मी पंचायती करा आणि निघून चला आपल्या भावाला शिपायाचे सवाल ऐकून बाई माय जाऊन पाहिना लाल बगीचा करता सारू आहे ह्या माळ्यामध्ये पाटाचं पाणी जाते ह्या माळ्यामध्ये पाटाचं पाणी जाते गुलाब जाई दुई मंगरा फुला माळ्यामध्ये पाटाचं पाणी जाते माळ्यामध्ये पाटाचं पाणी जाते गुलाब जाई दुई मंगरा फुलावित लाल बगीचा करीता आली माय दिसत नाही ना करता बोराया नाही रामलाल कुठं रे दिसे नाही दादा शिपाई आणले का माझ्या बहिणीला शिपाई रे दादा माझी बोराय बहीण तुझ्या गापाटाची सारू बघून रे आलं बापा लाल बगीच्या करिता निघुनी रूप वाढ चेहरा देखण्या करता माय लाळ का माझा बंधू याला बाई 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 आपल्या नावाची बाई सारू हातामध्ये पंचारती करून माय न भोरायाची स्वागत करीन बाई सारू बाई भावा भक्तील करीतो पूजतो बंधुराया भावा भक्तील पूजतो बंधुराया भावा भक्तीने पूजतो बंधुराया भावा भक्तीने पूजतो बंधुराया भक्ती प्रेमाची राया गेली आरती भक्ती प्रेमाची बंधू गेली आरती
बंधूची मुरातीन भाव भक्तीने पूजतो बंधुराज भाव भक्तीने पूजतो बंधुराज भाव भक्तीने पूजतो बंधुराज भाव भक्तीने दादा पाय दुनाकरती पाट मांडलं गाय पाटावरती पाय मांडावे माझी बोराया दादा माझी रामलाल शिपाई रे राम्या काय लागलं म्हणजे मी गेलतो मुतावले अरे आणला वाटच्या जोगळी माझ्या मंदिराला का म्हणल्या अरे वाटच्या जोगळी आणला माझ्या दारामध्ये माझी का शिपाई तुमचा भाऊ चेहरा नाही वर केलाय तुम्हाला माझा भाऊ राहता चांगला घोड्यावर येता मेना पालखीना येते आयुष्यामध्ये कोणी श्रीमंतता गरीब होते मग अरे अंगावरती बापाची अरवानी आली त्याची अरे पायामध्ये रक्ताचा जोडा डोळीशी बांधला बापा मुंडाचा शिपाई रे बाई, सारूबाई येते आयुष्यामध्ये अरे वाटचा जोगळी आलेला माझ्या दारामध्ये शिपाई रे आई माझे मत तुझा भाऊ होता. लोय माझा भाऊ माझा तो कोणी आपल्या पुत्राला पाय लोय ना रे लोय चला. बाई वे कशाला मार तो बाई त्या शिपायाला नाही वळकी बहिणी तुला ग मला म्हणावे बापा बाळे ज्योती बाबाई मी तुझी बहीण नाही तू माझा भाऊ नाही चालेल, आलो बाई तुझ्या भेटी करीता ताई वे भाऊ राहता चांगला मेना पालखी नेता घोड्यावर बसून येईल राखीचा सण बाई कोण राखी बांधल बाई मलावे बोले तू राखीला बघ तुले तू माझा भाऊ नाही तू माझा येईल दिवाळीचा सण वे कोण भाऊ बीज वाढील बहिणी कमला येईल दिवाळीचा सण बाई हो ना कोण भाऊ बीज वाढल मा बाई तुझ्या पाठचा बंधू मला म्हणावे माझा भाऊ नाही मी तुझी बहीण नाही आवे फुटले नसीब माझे करू मी कुणा